हे बघा, मला एवढंच सांगायचं आहे की राज ठाकरेंचं स्वतःचं स्थान आहे. जे शिवसेनेत असताना होतं, मनसेत असताना आहे, त्यांना बाजूला कोणी केलं? हा मुळात प्रश्न आहे. बाजूला केलं नसतं तर शिवसेना अधिक मजबूत राहिली असती. ज्यावेळेला ते बाहेर गेले त्यावेळेला त्यांच्या 14 सीट निवडून आल्या आणि विरोधी पक्षनेतेपदाचा मान शिवसेनेकडून गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यापेक्षा जर त्यांना चांगलं वागवलं असतं, योग्य तो मान दिला असता. आता जी लोकं बाहेर निघून गेली त्यांना वाईट वागवलं गेलं म्हणून ती बाहेर गेली ना. ते थोडंच तुमच्यावर कोणी अन्याय केलेला होता, उलटे तुम्ही मुख्यमंत्री होता, सगळ्यांना बरोबर घेऊ शकला असता. शेवटी बाळासाहेब सगळ्यांना रोज भेटायचे. असं मी जे काय त्यांचा अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे ते 11 11:30 जे भेटायला सुरुवात करायचे, तो शेवटचा कार्यकर्ता जाईपर्यंत त्यांना भेटायचे 3 3:30 वाजेपर्यंत. हा त्यांचा दिनक्रम राहिलेला होता. त्याच्यामुळे त्यांचा कनेक्ट राहिला. आता तर आमदार खासदारांना सुद्धा भेट मिळत नव्हती. अशी परिस्थिती निर्माण झाली होती की ह्या परिस्थितीला जबाबदार कोण होतं? ह्याचं सगळ्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उगाच बोलायचं एक देवाने स्किल दिलेलं असतं म्हणून लोकांची बदनामी करायची, हे चुकीचं आहे. आणि काय काय घडलेलं आहे मी पूर्वीच सांगितलेलं आहे की आता मी 3 पक्षाच्या वतीने बाजू दोन्ही मांडणार आहे. शिवसेना कोणी कमी करण्याचं काम कोणी केलं महाराष्ट्रामध्ये, आणि तसं असेल आणि त्याच व्यक्तींच्या सर्वायवलचा ज्याला प्रश्न येतो त्यावेळेला शिवसैनिकांनी काय भूमिका घेतली पाहिजे, या सगळ्यावर बोलायला लागेल. याचे मध्ये छोटे छोटे लोक येतात, काही काही बोलत राहतात. ते बोलतात, त्याला उत्तर देण्याची सुद्धा त्यांची हे असते, त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी मांडलेल्या गोष्टीमध्ये दम असतो, असं मला बिलकुल वाटत नाही. माझ्याबद्दल शरद पवारांना काय बोलायचं असेल तर पवारसाहेब स्वतः बोलू शकतात. नेहमी ते टी व्हीवर येतात. विनायक राऊतनी त्यांची कशाला बाजू मांडली पाहिजे, असं आहे. त्याच्यामुळे काय आहे, विनायक राऊत काय बोलतात हे सध्या त्यांना भीती वाटते की आपण पराभूत होईल. त्याच्यामुळे त्यांचे माझे चांगलेच संबंध आहे. उगाच कशाला स्वतःचं हे बिघडवता. पराभूत होणं, विजयी होणं हे नेहमी आपल्या नशिबाचा भाग असतो. आणि तुम्हाला निवडून आणताना माझा खूप मोठा रोल होता, दोन्ही इलेक्शनमध्ये होता. तर तो आता काय आपण वेगवेगळे आहोत. त्याच्यामुळे मला काय तुमचा आता पगार हे करता येणार नाही, प्रचार करता येणार नाही. तुमच्या विरोधातच प्रचार करायला लागणार. शेवटी जनता निर्णय घेईल ना. ज्या खासदाराने काहीच विकास ह्याचा केला नसेल तर मग त्या खासदाराला ठेवायचं की नाही याचा विचार जनता करेल, मी का करू तो. माझी एवढंच आहे की ज्या वेळेला आपल्याला सत्ता मिळते, आता समजा तुम्हाला सत्ता मिळालेली होती दिल्लीत, तुम्हाला कुठे मुख्यमंत्री, तुम्हाला कुठे मंत्री केलं केंद्रामध्ये? उद्धवसाहेबांनी तुम्हाला केंद्रामध्ये मंत्री केलं नाही. ह्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला निवडून देण्यामध्ये काय जनतेला फार रस असण्याचं कारण नाही. कारण शेवटी सत्तेमध्ये आला तर आपला खासदार मंत्री झाला तर त्या भागाचा विकास होतो. राणेसाहेब मंत्री झाले, त्यांनी अनेक नवीन इथं बांधकामं सुरू केलेली आहेत. त्यांचं जे डिपार्टमेंट आहे उद्योग खात्याचं, त्याच्यामधल्या अनेक योजना त्यांनी आणल्या, अनेक ऑफिसेस सिंधुदुर्गमध्ये आणली. आता हे काय एका वर्षामध्ये सगळं काम होऊ शकत नाही, पण त्यांना जेवढी मुदत मिळाली त्या मुदतीमध्ये जेवढा जिल्ह्याला निधी आणला त्याचे परिणाम हे येत्या 1-2 वर्षामध्ये पुढे दिसणार आहेत. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेची संधी ज्याला मिळते, आता समजा मी शिक्षण खात्याचा मंत्री आहे तर 3 आपण मोठी शाळा सिंधुदुर्गमध्ये आणलेल्या आहेत, ह्या मंजूर केल्या, त्याचे पैसे मंजूर केले. तर सगळ्या शाळांना इंटरॅक्टिव्ह टी व्हीज दिलेले आहेत, त्यांना अनेक सुविधा आपण करून देतो आहे. हे सगळं तुम्ही जर सत्तेमध्ये असलं तर होऊ शकतं. नुसतंच बोलत राहण्यामध्ये काय अर्थ आहे. नागरिकांना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा रंगाचा सण समजला जातो आणि हे रंग माणसाच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी घेऊन येऊत अशी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. माझी नेहमीच मागणी ह्या स्थानिक लोकांसाठी असते, त्यांच्या जीवनामध्ये चांगली सुखसमृद्धी येवो. खरं तर ज्या ठिकाणी हा कालचा सोहळा साजरा होणार होता, कारण त्या वाडीवरून ते लाकूड येतं, त्या ठिकाणीसुद्धा जाणारा रस्ता आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दिलेला आहे. एवढी कामं केलेली आहेत, परंतु अनेक वेळेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संदर्भात विशेषतः खूप अडचणी आलेल्या होत्या. ज्या इथं दगडाच्या खाणी असतात त्या नसल्यामुळे ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी टेंडर भरायला तयार नव्हते. ती अडचण आता दूर झालेली. हा विषय मी कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडलेला होता.
परंतु दरम्यानच्या काळामध्ये लोकांना जो त्रास झालेला आहे त्याचासुद्धा विचार ह्या कंत्राटदारांनी केलाच पाहिजे. कारण शेवटी आपली जी बांधिलकी असते ही स्थानिक लोकांची असली पाहिजे, कारण सगळेच लोक हे स्थानिक असतात. त्याच्यामुळे जी कामं आता वर्षभर रेंगाळली, मी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला आणि प्रत्यक्षात काम नाही झालं, तर मग लोकांनासुद्धा त्याचा लाभ होऊ शकत नाही. तर पुढच्या काळामध्ये ते तरी व्हावं. परत मध्ये आचारसंहिता लागली. आता आचारसंहिता झाल्यानंतर लगेच पावसाळा सुरू होणार आहे. परंतु वर्क ऑर्डर तर आता सगळ्या जवळजवळ दिल्या गेलेल्या आहेत. काहीच टेंडर मोजके आहेत ज्याच्या संदर्भात आचारसंहितेनंतर मग वर्क ऑर्डर दिल्या जातील. तर तेवढं त्यांच्यासाठी निदान दुरुस्ती तरी त्या काळामध्ये होण्याच्या संदर्भात विचार झाला पाहिजे असं मला वाटतं, आणि दुरुस्ती अलाऊ होईल असं मला वाटतं. मला कोकणातला सगळ्यात मोठा सण कोकणातला म्हणून म्हणता येईल, परंतु हा सण जास्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि गणेश चतुर्थीचा जो सण आहे तो सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गमध्ये साजरा केला जातो. हे कोकणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. म्हणून कोकण असताना रत्नागिरी जिल्हा म्हणून आपण विशेषतः कोकणाचं ज्यावेळेला हे केलं जातं त्यावेळेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांचा खूप उल्लेख केला जातो कोकण म्हणून. त्याच्याबरोबर आता रायगड आहे आणि ठाणे आणि पालघर ह्या जिल्ह्याचीसुद्धा एक वेगळी संस्कृती आहे. होळी तर सगळीकडे साजरी केली जाते, पण सगळ्यात मोठं मायग्रेशन जे होतं ते कोकणामध्ये मुंबईतून हे गणेशोत्सवामध्ये होतं, आणि सगळ्यात मोठं मायग्रेशन हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होळीच्या सणाला होतं. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होळीच्या सणासाठी जे नागरिक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना होळीच्या शुभेच्छा देतो. या देत असतानाच होळी तर कोकणामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली जाते, आणि ती संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते. याला रंगाचा उत्सव म्हटला जातो. आणि त्याच्यामुळे ते रंग आहेत ते आपल्या जीवनामधले उत्कृष्ट असे रंग असतात, आणि ते रंग खेळत असताना त्याच्यामध्ये समाजामध्ये जे वेगवेगळे मतभेद विसरून सगळे लोक एकत्र येतात, होळीचा सण साजरा करतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि भारतातील सर्व नागरिकांना मी मनापासून होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अगोदरच सांगितलं आहे की चुकीचं जी समजूत आणि सहानुभूतीची लाट ही महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. विकास पाहिजे की खोटी सहानुभूती पाहिजे, हा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेने घेतला पाहिजे. आणि म्हणून मी फक्त वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचं काम करणार आहे. आणि त्याच्या संदर्भातल्या माझ्या तिन्ही पक्षांची चर्चा झालेली आहे. प्रत्यक्ष काय घडलं हे जनतेला माहितीच नसतं, आणि जनतेच्या भावनेशी खेळलं जातं. त्या भावनेशी खेळून सहानुभूतीची लाट निर्माण केली जाते, आणि ही सहानुभूतीची लाट याने विकासाची लाट थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळ्यात वाईट आहे. तरुण नेतृत्व जी महाराष्ट्राला हल्लीच्या काळात मिळाली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामध्ये फडणवीस साहेब आहेत, त्याच्यामध्ये अजितदादा आहेत. शेवटी महाराष्ट्राचा विकास हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, आणि त्याच्यामुळे याबाबतची वस्तुस्थिती आली पाहिजे लोकांच्या समोर असं मला वाटतं. आणि येत्या 2-4 दिवसामध्ये त्या प्रचाराला प्रचार म्हणण्यापेक्षा ती वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणायला सुरुवात होईल. आणि आली की मग जनता विचार करेल, आणि जनता योग्य त्या ठिकाणी मतदान करेल. आणि मग मोदी साहेबांची जी विकासाची लाट आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच वेगाने महाराष्ट्र कॅप्चर करेल, कारण त्यांचे चाहते खूप आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विकास हा विकास असतो, आणि विकास झाला पाहिजे, आणि आपलं राज्य त्याच्यामध्ये अग्रणी असलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. एक गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये मी पूर्ण वेळ दिलेला आहे, त्याच्यामुळे काही वेळ हा आपल्या मतदारसंघाला सुद्धा दिला पाहिजे, आपल्या लोकांनासुद्धा दिला पाहिजे. त्यांनी मला आमदार केलं म्हणून मी मंत्री झालो म्हणून राज्यातल्या सर्वांना न्याय देऊ शकलो, विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकलो. आणि त्या कामाची नोंद ही नुसती महाराष्ट्रामध्ये नाही तर जगाच्या पातळीवर झाली. आणि आपण 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स स्थापन केली, आणि ती 3 वर्ल्ड रेकॉर्ड ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जे अत्यंत काटेकोरपणे ज्या ठिकाणी त्याचं परीक्षण केलं जातं. आणि त्यांचे जे प्रतिनिधी लंडनहून आले होते त्यांनीसुद्धा सांगितले की एका वेळेला 3 विश्वविक्रम करणं हा सुद्धा स्वतःमध्ये एक विक्रम आहे. आणि त्याच्यामुळे हे यश हे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं यश आहे, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं यश आहे, महाराष्ट्रातल्या पालकांचं यश आहे. फक्त त्यांना प्रेरणा देण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो, आणि नवीन इतिहास घडवू शकलो. त्याच्यामुळे माझं मूल्यमापन हे
इथल्या स्थानिक खासदाराने करावं, एवढं ते छोटं नाही आहे. ते जागतिक पातळीवर ते मूल्यमापन झालेलं आहे. पण आपल्याला अजून पुढे जायचं आहे. आपल्याला मुलांना महावाचनाची एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे. पुढची पिढी आपल्याला महाराष्ट्राची घडवायची आहे. आणि त्या दृष्टीने जूनपासून जे उपक्रम सुरू होतील त्यांनी तुम्हाला दिसेल की आपण एका वेगळ्या दिशेने महाराष्ट्र जातो आहे. आपली पुढची पिढी भारतावर आणि जगावर प्रेमाने राज्य करेल, एवढं त्यांना सक्षम बनवलं जाईल. आता काय त्याच्यामध्ये वाईट आहे नेमकं सांगितलं पाहिजे. चांगले ड्रेस घातलेल्या ज्याला प्रायव्हेट शाळा असतात त्याचं ॲट्रॅक्शन मुलांना असतं, म्हणून मुलं आज 2 लाख मुलं कमी झाली आहेत. मग आपणसुद्धा आपल्याला सुधारायला लागेल. संच मान्यतेच्या संबंधात असं आहे की क्रीडा, त्यानंतर कला, हे सगळं मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही शिक्षक आम्ही त्याचीसुद्धा भरती करू शकू. ज्यावेळेला नवीन संच मान्यता होतील त्यावेळेला ही कला क्रीडा शिक्षकांनासुद्धा त्या ठिकाणी मिळेल. शिक्षकांची संख्या कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. आजसुद्धा भरती झालेली आहे. काही भरतीला स्टे आहे, उदाहरणार्थ आदिवासी भरतीला स्टे आहे. ते सगळं झाल्यानंतर जवळजवळ 30,000ची जी आमची भरती आहे ती पूर्ण होऊन जाईल. आजच मला वाटतं 11-12 हजारची पूर्ण झाली आहे. 30,000ची झाल्यानंतर मग आधार तोपर्यंत सगळं लिंकिंग होईल आणि उरलेले समजा जेवढे काय असतील तेवढे आपल्याला भरती करता येतील. परंतु ही भरती पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडली. पहिल्यांदाच टप्पा अनुदानाच्या संदर्भातले 1100 कोटी उपलब्ध करून दिले. अनेक गोष्टी केल्या आहे. मुलांना ड्रेस द्यायला सुरुवात केली, त्यांना वह्यांची पानं द्यायला सुरुवात केली. खूप गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जर काही शिक्षक संघटनेचे आक्षेप असतील तर त्यांनी मला भेटलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या की जेवढी कामं मी शिक्षकांची केली कुठल्याही शिक्षण मंत्र्यांनी केलेली नाही आहे. मग ती केंद्रप्रमुखांच्या भरतीपासून, वयाच्या रिलॅक्सेशनपासून, शिक्षकांना पुढच्या बढतीची संधी देण्यापासून प्रत्येक गोष्टी केल्या आहेत. अशैक्षणिक कामं कमी करण्याची त्यांना हे करून दिली आहे. आणि त्यांनी निश्चितपणे बोललं पाहिजे. अशी कोणी जर बदनामी करत असेल तर ते चुकीचं आहे. तिकीटच अजून कोणाला मिळालेलं नाही. तिकीट मिळालं तर ते कापलं जाणार. त्याच्यामुळे कोणाला मिळायचं त्यांना ते तिकीट मिळेल, त्याची काळजी त्यांनी का केली पाहिजे. आणि आमच्यामध्ये काय चालू आहे याच्याशी उभाटाचा फारसा संबंध येत नाही. उभाटा याच्यासाठीच उभाटा निर्माण झाली की बाळासाहेबांचा विचार सोडला आणि काँग्रेसच्या विचाराने, सोनिया गांधींच्या विचाराने, राहुल गांधींच्या विचाराने त्यांचं मार्गक्रमण चालू आहे. मार्गक्रमण चालू असून दे. दुसऱ्याला औरंगजेब म्हणणार, म्हणजे किती खालच्या पातळीवर जायचं. तुमच्या आजूबाजूला किती औरंगजेब आहेत बघा ना. तुम्ही आज कोणाबरोबर आहात, त्यांचे विचार काय आहेत. औरंगजेब हे एका वृत्तीचं प्रतीक आहे. स्वतःच्या भावाला संपवणाऱ्या, स्वतःच्या वडिलांचे जे चांगले विचार होते ते संपवणाऱ्या त्या वृत्तीचं ते प्रतीक आहे. आणि त्याच्यामुळे त्याची उपमा कोणाला का द्यावी असं मला स्वतःला वाटतं. औरंगजेब हा मनुष्य नाही, औरंगजेब ही प्रवृत्ती आहे. लोकांची मंदिरं तोडणारी ती प्रवृत्ती आहे. आणि त्या प्रवृत्तीशी जवळीक आज कोण करतं आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामध्ये मी आताच ती रेकॉर्डिंग बघितलं. त्याच्यामध्ये जे बोलणं चाललेलं आहे ते भाड्याच्या गाड्यांबद्दल चाललेलं आहे. कोणी भाड्याने माणसं आणलेली नाही आहेत. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याकडे स्वतःची गाडी असेल असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. आमचे गरीब कार्यकर्ते असतात. त्याच्यामुळे अशा वेळेला अर्जंट मीटिंग बोलवली आणि ते जर भाड्याच्या गाड्या घेऊन आले तर मीटिंग बोलवणारे ते भाड्याचे पैसे, त्या गाड्यांचं तर भाडं दिलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही. सगळीकडेच भाड्याचं गाड्या असेल तर भाड्याची गाडी फुकट थोडीच मिळणार, त्याला भाडं भरायला लागतं. आणि भाडं भरण्यामध्ये कुठला गुन्हा आहे का असं मला स्वतःला वाटत नाही. उगाच कुठल्या लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि त्याचे इश्यू करायचे हे योग्य नाही असं मला वाटतं.